गणेश कॉलनीत काल रात्री प्राणघातक हल्ला, पोलीस चौकीची मागणी। सातपूर श्रमिकनगर येथील गणेश कॉलनी परिसरात काल रात्री श्री मोहन मधुकर थोरात वय 40 वर्ष यांच्यावर 7 ते 8 युवकांनी प्राणघातक हल्ला केला। या हल्ल्यात त्यांच्या हाताला गंभीर इजा झाली असून सध्या त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। काल रात्री थोरात घरी झोपलेले असताना काही युवकांनी त्यांना शिवीगाळ करून घराबाहेर बोलवले। त्यानंतर त्यांना दमदाटी करत खिशातील सुमारे 15,000 रुपये रोख जबरदस्तीने काढून घेतले। विरोध केल्यावर चाकू हल्ला करण्यात आला। थोरात यांनी पोटावरील वार हाताने अडवला, त्यामुळे हाताला खोल जखम झाली आहे। तसेच डोक्यावरही विटेने जोरदार मारलेले आहे। स्थानिक रहिवाशांचे म्हणणे आहे की सदर 7 ते 8 युवक मागील काही दिवसांपासून परिसरात गांजा व दारूच्या नशेत वावरत असून नागरिकांमध्ये दहशतीचं वातावरण निर्माण झालं आहे। या परिसरात वारंवार गुन्हेगारी प्रकार घडत असल्याने रहिवासी भयभीत झाले आहेत। घटनेनंतर सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे। परिसरात नागरिकांकडून या भागात तात्काळ पोलीस चौकी स्थापन करण्याची जोरदार मागणी होत आहे। सर, जे काही पेशंट आपल्याकडे आलेले काय झालं ते? आधी तेव्हा त्यांना मारहाण झाली होती त्यांच्या राहत्या घरी, तरी त्यांना डोक्याला, हाताला आणि बरेच ठिकाणी मुक्का मार वगैरे लागलं होतं। तर आल्या पेशंट आपण त्यांना टाके वगैरे टाकलेले आहे। आता पेशंटची कंडिशन स्टेबल आहे पहिल्यापेक्षा बऱ्यापैकी। आणि जास्त काही गंभीर वगैरे सध्या तर पेशंट स्टेबल आहे आपलं, ठीक आहे। डोक्याला वगैरे मार लागला म्हणून आपण त्यांना आयसीयूमध्ये ऑब्झर्वेशन ठेवलं, काही चक्कर वगैरे, फीट वगैरे काही येते का मार लागल्यामुळे, ते सर्व गोष्टी बघण्यासाठी। पण तसं तर काही प्रकार अजून घडलं नाही। तर पेशंट आपलं व्यवस्थित आहे सध्या। सर, काही एमएलसी वगैरे आपण कळवली का? हो, एमएलसी वगैरे आपल्या आल्यापासूनच आपण लगेच इन्फॉर्म करून टाकतो। पेशंट स्टेबल केल्यानंतर ते आपले काल रात्रीच एमएलसी वगैरे सगळं कळवली आहे। कुठे कळवली नेमकी? जे आपलं जे पोलीस ठाणे जे हद्द येतो सातपूर पोलीस स्टेशन। काय नाव तुमचं? डॉक्टर गोविंद यादव। डॉक्टर गोविंद यादव। हो, मला काय प्रकार झाला? अहो, काल ते भाजी घेऊन आले आणि ते पोरं 2-3 दिवसापासून त्यांच्या पाठलाग करत होते आणि काल ते घरात आले, त्यांनी शिव्या देऊन त्यांना बाहेर बोलवलं। त्यानंतर त्यांनी चाकू पोटाला लावला आणि पैसे काढून घेतले त्यांच्याकडून। ते पोटाला न लागता त्यांनी हातमध्ये घातलं तर त्यांच्या हाताला चाकू लागला। त्यांनी दगड फेकून मारले, डोक्याला पण लागले, पाठीला लागले आणि हाताला पण लागले त्यांच्या। त्यातच आम्ही त्यांना दवाखान्यात उचलून नेलं, मग तिथून त्या डॉक्टरांनी त्यांचा त्रास आहे शिव्या गाळ्यांचा रोज येते दारू। ते रोज सकाळपासून जे राहतात तर रात्री 12-1 वाजेपर्यंत त्या लोकांचा शिव्या चालू राहते। आणि खिशातले पैसे पण काढून घेतले त्यांनी, 15,000 रुपये। मला सातपूर पोलीस चौकीतून काय मागणी आहे? आतापर्यंत पोलीस चौकीच व्हायला पाहिजे, त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे। आणि आतापासून नाही आले, ते आता येऊन गेले आणि पोलीस चौकी व्हायला पाहिजे तिथं। ऑनलाईन पण दिली आणि ऑफलाईन पण दिली। तिथं जागेवर पोलीस चौकी झाली तर टेन्शन नाही राहणार आम्हाला। ते सगळं काहीतरी सोय तिथं पण झाली पाहिजे। आज आमचं झालं, उद्या कोणावर पण होऊ शकतं ना असं।